आपले कर्म आपल्या विचारांवर कसे अवलंबून असतात? मानसशास्त्रात एक महत्त्वाचा मुद्दा सतत अधोरेखित केला जातो, तो म्हणजे आपले विचार आणि आपले कर्म यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. आपण रोज जे विचार करतो तेच हळूहळू आपल्या वागण्यात उतरतात आणि त्यातूनच आपली कृती घडते. बाहेरून पाहता एखादी कृती अचानक घडलेली वाटते, पण तिची मुळे आपल्या मनात आधीपासून रुजलेली असतात. म्हणूनच आपले कर्म आपल्या विचारांवर किती अवलंबून असते हे समजून घेणे मानसिक आरोग्यासाठी आणि आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी खूप आवश्यक आहे. मानसशास्त्रीय संशोधनानुसार माणसाच्या मेंदूत विचार, भावना आणि कृती यांच्यात एक साखळी असते. आधी विचार येतो, त्या विचारातून भावना तयार होते आणि त्या भावनेच्या आधारे कृती घडते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला सतत असा विचार येत असेल की लोक मला कमी लेखतात, तर त्या विचारामुळे त्याच्या मनात राग, भीती किंवा असुरक्षितता निर्माण होते. ही भावना पुढे जाऊन त्याच्या वागण्यात दिसते. तो व्यक्ती चिडचिडा होतो, लोकांपासून दूर राहतो किंवा उलट आक्रमकपणे वागतो. म्हणजेच कर्म हे थेट विचारांवर आधारित असते. संशोधनात असे आढळून आले आहे की मेंदू वारंवार येणाऱ्या विचारांवरून ठराविक सवयी तयार करतो. याला न्यूरल पॅटर्न म्हणतात. जे विचार आपण वारंवार करतो ते विचार मेंदूसाठी परिचित होतात आणि मग त्यावर आधारित कृती करणे मेंदूसाठी सोपे वाटते. म्हणूनच नकारात्मक विचार सतत करत राहिल्यास नकारात्मक कर्म घडण्याची शक्यता वाढते. तसेच सकारात्मक विचारांची सवय लावल्यास सकारात्मक वर्तन आपोआप घडू लागते. आपले कर्म केवळ मोठ्या निर्णयांपुरते मर्यादित नसते, तर रोजच्या छोट्या कृतींमध्येही विचारांचा प्रभाव दिसतो. आपण सकाळी उठल्यावर मनात जर असा विचार आला की आजचा दिवस कठीण जाणार आहे, तर आपण नकळत तणावात वावरतो. साध्या गोष्टींवर चिडचिड होते, कामात चुका होतात आणि दिवस खरंच कठीण जातो. उलट जर विचार असा असेल की अडचणी येतील, पण मी त्यांना तोंड देऊ शकतो, तर आपली कृती अधिक शांत, समतोल आणि परिणामकारक होते. यातून स्पष्ट होते की कर्म हे परिस्थितीपेक्षा विचारांवर जास्त अवलंबून असते. मानसशास्त्रात संज्ञानात्मक सिद्धांत सांगतो की आपली वास्तवाची अनुभूती विचारांमुळे ठरते. दोन माणसं एकाच परिस्थितीत असतात, पण त्यांची प्रतिक्रिया वेगळी असते, कारण त्यांचे विचार वेगळे असतात. एक व्यक्ती अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहते, तर दुसरी व्यक्ती त्याच अपयशाकडे स्वतःच्या अपयशाचा पुरावा म्हणून पाहते. पहिल्या व्यक्तीचे कर्म पुढे जाऊन प्रयत्न वाढवणारे असते, तर दुसऱ्या व्यक्तीचे कर्म टाळणारे आणि माघार घेणारे असते. म्हणजेच विचार बदलले की कर्मही बदलते. संशोधन असेही सांगते की आपले विचार पूर्णपणे जाणीवपूर्वक नसतात. बरेच विचार हे आपल्या बालपणातील अनुभव, समाजातून मिळालेले संदेश आणि आधीच्या अनुभवांवर आधारित असतात. तरीसुद्धा मानसशास्त्र हे मान्य करते की माणसाकडे विचार ओळखण्याची आणि बदलण्याची क्षमता असते. जेव्हा आपण आपल्या विचारांकडे जागरूकपणे पाहतो, तेव्हा आपल्याला कळते की कोणते विचार आपल्याला चुकीच्या कर्माकडे नेत आहेत. ही जाणीव निर्माण झाली की कर्म बदलण्याची प्रक्रिया सुरू होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला सतत असा विचार येत असेल की मी काहीच योग्य करू शकत नाही, तर तो नवीन संधी टाळतो. त्याचे कर्म मर्यादित होते. पण जेव्हा तो हा विचार प्रश्नांकित करतो आणि स्वतःला विचारतो की हा विचार खरंच सत्य आहे का, तेव्हा हळूहळू त्याचे वर्तन बदलू लागते. तो प्रयत्न करू लागतो, चुका स्वीकारतो आणि पुढे जातो. म्हणजेच विचारांवर काम केल्याने कर्म बदलू शकते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. आपले कर्म आपल्या विचारांवर अवलंबून असण्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नैतिक निर्णय. आपण काय योग्य आणि काय अयोग्य मानतो हे आपल्या विचारप्रणालीवर आधारित असते. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात सतत स्वार्थी विचार असतील, तर त्याची कृतीही स्वार्थी होण्याची शक्यता जास्त असते. उलट सहानुभूती आणि जबाबदारीचे विचार असतील, तर कर्मही समाजोपयोगी आणि संवेदनशील होते. मानसशास्त्रीय अभ्यास असे सांगतात की ध्यान, आत्मपरीक्षण आणि लेखन यांसारख्या पद्धतींमुळे विचारांची जाणीव वाढते. जेव्हा विचार स्पष्ट होतात तेव्हा कृती अधिक सजग होते. त्यामुळे माणूस भावनेच्या भरात चुकीचे कर्म करण्यापासून स्वतःला रोखू शकतो. हीच प्रक्रिया मानसिक परिपक्वतेची ओळख मानली जाते. शेवटी असे म्हणता येईल की आपले कर्म हे नशीब किंवा केवळ परिस्थितीवर ठरत नाही, तर आपल्या मनात चाललेल्या विचारांच्या प्रवाहावर ठरते. विचार हे कर्माचे बीज असते आणि कर्म हे त्या विचारांचे फळ असते. म्हणूनच जर आपल्याला आपल्या आयुष्यातील कृती बदलायच्या असतील, तर केवळ बाह्य वर्तन बदलण्यापेक्षा आधी आपल्या विचारांकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे ठरते. विचार समजून घेतले, तपासले आणि हळूहळू बदलले, तर आपले कर्म आपोआप बदलू लागते आणि आयुष्य अधिक समतोल आणि अर्थपूर्ण बनते. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा.
मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सअप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सअप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.